नमस्कार टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. 29 महापालिकांसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. 5:30 वाजताची वेळ आहे. 5:30 पर्यंत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं आवाहन आता केलं जात आहे. तर सॅनिटायझरनं शाई पुसली जाते असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. राज्यातल्या अनेक ठिकाणी मतदारांच्या बोटावरची शाई पुसली जाते असा आरोप करण्यात आलाय. शाही नाही तर लोकशाही पुसण्याचा हा प्रयत्न आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर फेक नरेटिव्ह सेट केलं जात आहे. निवडणूक आयोगानं आरोप फेटाळले. मतदानावेळी लावली गेलेली बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मतदान केल्यानंतर सॅनिटायझर जरी लावलं तरीही शाई पुसली जात असल्याचा दावा विरोधकांनी केलाय. विरोधी नेत्यांनी याबाबतचे व्हिडिओ समोर आणले. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही मतदानाची प्रक्रिया होते आहे. तिथे मार्कर पेन तुम्हाला शाई लावली जाते आणि ती नेल पॉलिश रिमूव्हरने काढली जाऊ शकते. आता माझ्या पत्नीने मला सांगितलं, याचा अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील ही शाई काढता येऊ शकते, हे यातनं सिद्ध होतं. यावेळेला निवडणूक आयोगानं बाटलीतील शाई बंद करून मार्कर पेनचा वापर सुरू केलाय. पण त्यावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय. मार्करची शाई सॅनिटायझरनं पुसली जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणले आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. मी पण आता पुसून बघणार आहे शाई. हा प्रश्न गंभीर आहे, तो गांभीर्याने घेतला पाहिजे. बोटावरची शाई जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे ह्यांची मिलीभगत आहे. सर देखिए, अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है. अब इसको मिटा के दिखाइए. देखिए कहीं मिट रहा है. देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है. यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशनने त्या संदर्भात लक्ष द्यावं. मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत. ही शाई जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाई वापरतो आपण. फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन असं मार्कर, पण आता ते डायरेक्ट हे करतो. त्यामुळे ते त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाई ताबडतोब जात नाही आहे. तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे. मात्र ते इझिली पुसलं जात आहे, तर त्यावरती करेक्शन तर व्हायला पाहिजे. मला जे लावलंय ते पुसलं गेलं नाही. मी इरेझरने लावायचा प्रयत्न केला हे मी ऐकलं होतं, पण माझी शाई तशीच आहे. उद्या पराभव झाल्याच्या नंतर सांगायला किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे आणि उद्यासाठीची तयारी, उद्याच्या पराभवानंतरच्या स्पष्टीकरणाची तयारी उद्धव ठाकरे करत आहेत. तसा तर रुदालीच्या रडण्याचा मुहूर्त उद्याच आहे, पण बहुधा आजपासूनच कल त्यांच्या हाती यायला सुरुवात झाली असावी. माझं कुटुंब माझ्या जबाबदारीच्या प्रचंड यशानंतर माझा पराभव माझी स्क्रिप्ट हे आता सुरू झालंय. आणि आता हे अतिशय साधं माझी मुलगी तनिष्काच्या पर्स मधलं सहज नेल पॉलिश रिमूव्हर काढून बघितलं. लोकांचं नेल पॉलिश रिमूव्हर सोडून द्या, साध्या पाण्याने सुद्धा हा मार्कर जातोय. आता याला नेमकं काय म्हणायचं? मतदान करताना जी पूर्वी शाई लावायची तिथे आता मार्कर आणून नेमकं काय सत्ताधाऱ्यांना करायचं आहे किंवा काय मतदानात फेरफार करायचा आहे मला माहिती नाही. पण ही मतदानाची खोटी शाई, ही लोकशाही नाही, ही लोकशाही आपल्या संविधानाच्या विरोधात. हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे. यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय आणि तो राजकीय मेंदूतला केमिकल लोचा या वेगवेगळ्या प्रकाराने चोरी 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 तुमच्या बुद्धीतील हेराफेरी आहे, चोरी नाही. तर राज्यामध्ये मतदारांच्या बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोप कुठे कुठे झालेला आहे ते आपण पाहूया. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतले नेते साईनाथ दुर्गे यांनीही बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोप केलाय. साईनाथ दुर्गे यांनी स्वतःच्याच बोटावरची शाई पुसली गेल्याचा दावा केलाय. हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. मी जेव्हा सकाळी 8:30च्या सुमारास मतदान केलं आणि त्याच्यानंतर मी सहज डेटॉलने हात धुतला तेव्हा तुम्ही पाहत असाल की माझी बोटावरची जी शाई होती ती संपूर्णपणे पुसली गेली होती.
मुळात ही मार्कर पेननी केली गेलेली ही निशाणी होती. मला असं वाटतं हा पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या विभागाचा हा ढिसाळ कारभार हा आपल्यासमोर जनतेसमोर आलेला आहे. पनवेलमध्ये मतदानानंतर बोटाला शाईच लावली गेली नसल्याचा प्रकार समोर आलाय. पनवेलमधील बालाजी शाळेमध्ये घडलेल्या या प्रकारावर उमेदवारांनी आक्षेप घेतलाय. पनवेलमधीलच आणखीन एक व्हिडिओ मनसे पदाधिकारी योगेश चिले यांनी ट्विट केलाय. बोटाला लावलेली शाई नेल पॉलिश रिमूव्हरनं निघत असल्याचा दावा चिले यांनी केलाय. पुण्यातल्या धायरीमध्ये मतदान केल्यानंतर बोटावरची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला चोप दिला. धायरीमधल्या प्रभाग क्रमांक 34 मधल्या नारायणराव सणस विद्यालयामधला हा व्हिडिओ व्हायरल झालाय. पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 36 मध्ये ही बोटावरची शाई लगेच निघून जात असल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला. ही लोकशाहीची आपण निशाणी आपण त्याच्यामध्ये दाखल करत असतो की जेणेकरून ही लोकशाही आपण बजावलेली आहे. ही काकांची लोकशाही सकाळी काकांनी 8 वाजता मतदान केलेलं असून ती 5च मिनिटामध्ये काकांचं जी निशाणी आहे लोकशाहीची ती निघून गेलेली आहे. लोकशाही संपवण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. तत्पर लवकरात लवकर कायद्याअंतर्गत ह्या निवडणूक आयोगावरती योग्यरित्या कारवाई करण्यात यावी. नाही, शाईचं केमिकल कॉम्पोजिशन योग्य आहे आणि जे व्हिडिओ समोर आले त्याचा आम्ही सखोल चौकशी करू आणि मुद्दाम तशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर आम्ही गुन्हा दाखल करू त्याच्याबद्दल. ठाकरे बंधू मुंबईमधल्या 50 जागा पण जिंकणार नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलं. ठाकरे 120 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला होता. ते हरले आहेत त्यांना लक्षात येत आहे दोन्ही ठाकरे बंधूंना. मी आज सांगतो, मी सांगितलं मला माहिती आहे काय बोलतील, तुम्ही मॅनेज केलंय तरी मी सांगतो मुंबईतल्या 227 जागांपैकी किमान 50 ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जाणार आहे दोन्ही पक्षांचं. उद्याचं म्हणाल ना, आम्ही 120 जागा जिंकतोय. आम्ही आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना 120 जागांवरती आमची आता आघाडी आहे. 120 जागा. एवढा गोंधळ होऊन सुद्धा आणि चालू असताना सुद्धा लोक ठाकरे ब्रँडला मतदान करण्यासाठी उतरलेले आहेत. रवींद्र चव्हाण यांनी मतदानाच्या वेळी शर्टवर कमळ चिन्ह लावल्यामुळे संजय राऊतांकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे. रवींद्र चव्हाणांनी आचारसंहितेचा भंग केला नाही का? संजय राऊतांनी मुख्यमंत्री निवडणूक आयोगाला हा सवाल केलाय. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांचं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंनी निकालाआधीच पत्रकार परिषद घेतली. उद्या पराभवाची स्क्रिप्ट ही ठरवली जाते. उद्या बोलू ना याच्यावरती. उद्या बोलू की तुमचे प्रदेशाध्यक्ष इथे छातीवर कमळाचं चिन्ह लावून मतदान करायला जातात. हा आचारसंहितेचा भंग नाही का? हे सीएमनी सांगावं, निवडणूक आयोगानं सांगावं, त्याच्यावर बोला. नवी मुंबई महापालिकेमध्ये मतदानासाठी गणेश नाईकांची धावपळ सुरू आहे. तासाभराच्या धावपळीनंतर मतदार यादीमध्ये नाईकांचं नाव सापडलं. निवडणूक आयोगाच्या कारभारावर गणेश नाईकांनी नाराजी व्यक्त केली. नवी मुंबई महापालिकेसाठी मतदान करताना मंत्री गणेश नाईक यांची चांगलीच धावपळ झाली. मतदानासाठी गणेश नाईक कोपरखरणेच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये आले, पण गणेश नाईकांना केंद्र क्रमांक 9 सापडलंच नाही. त्यामुळे गणेश नाईक यांनी आपली गाडी कोपरखरणे शाळा क्रमांक 94 कडे वळवली, पण तिथल्या मतदार यादीतही गणेश नाईकांचं नाव नव्हतं. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर गणेश नाईक नाराज झालेत. इथला मी आमदार, इथला राज्याचा मंत्री, जर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या. मतदार यादीत नाव नसल्यानं गणेश नाईक पुन्हा सेंट मेरी हायस्कूलमध्ये आले. त्या यादीमध्ये गणेश नाईकांचं नाव सापडलं आणि त्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तिकडे गणेश नाईकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं. म्हणजे टांगा आहे की जागेवर मला माहित नाही, पण मतदान केंद्र फरार. त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून. या मतदान केंद्र केलं इकडे नाही, त्या मतदान केंद्रात 4 तास लागले त्यांना. म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे. टांगा दुखल्या, केंद्र फरार. टांगा पलटी नाही झाला, पण त्यांच्या खेट्यावरील टांगा दुखले. आता डोक्यावर हात मारावा की पाय चिपत बसावे, हा गणेश नाईकांचा पुढचा प्रश्न असेल.
ईव्हीएमवर बटण दाबल्यानंतर लाईटच लागली नाही. पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या अंकुश काकडे यांनी हा आरोप केला. अंकुश काकडेंनी अधिकाऱ्यांकडे आक्षेपही नोंदवला आहे. पुण्यात उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबल्यानंतर लाईटच लागली नसल्याचा आरोप अंकुश काकडेंनी केला. अंकुश काकडेंनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला आक्षेप नोंदवलाय. तुम्ही तिथे बसलेला आहात, मी इथे आहे. मी चौथा बटन दाबल्यानंतर लाईट लागलेला नाही. तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस मतदार आढळल्याचा प्रकार घडलाय. ठाणे, पुणे, मालेगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर या ठिकाणी बोगस मतदार पकडले गेले. बोगस मतदारांवरून अनेक ठिकाणी राडा आणि गोंधळ झाला. छत्रपती संभाजीनगर मधल्या सिटी चौक पोलिसांनी बोगस मतदान करताना काही महिला पकडल्या. बुरखा घालून या महिला बोगस मतदान करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रभाग क्रमांक 24 मधल्या मुकुंदवाडी परिसरातनं 2 संशयित बोगस मतदारांना ताब्यात घेण्यात आलं. बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या बहिणीसाठी बोगस मतदान होत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला. अंबड आणि घनसावंगी मधून बोगस मतदार आणल्याचा आरोप ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केला. या मतदारांसाठी हॉटेलमध्ये बुक केलेल्या खोलीला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कुलूप लावलं. तर अहिल्यानगरमध्ये बोगस मतदान करणाऱ्यांना शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना रंगेहात पकडलं. प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद विद्यालयाच्या मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत शेळके यांनी बोगस मतदाराला पकडून दिलं. एकाच व्यक्तीच्या खिशात 50 बोगस आधार कार्ड आढळून आले. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ गोंधळही झाला. पोलीस आणि उमेदवारांच्या समर्थकांमध्ये यावेळी खडाजंगी झाली. जालन्यात सुद्धा बोगस मतदान केल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका मतदाराला ताब्यात घेतलं. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये डबलेजिन या भागात ही घटना घडली आहे. विरारमध्ये सुद्धा बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महेश राठोड या मतदाराच्या नावावर आधीच मतदान झाल्याचं समोर आलं. प्रभाग क्रमांक 3 मधल्या ताराबाई वर्तक शाळेतल्या मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. तर तिकडे पुण्यामध्ये सुद्धा बोगस मतदार पकडल्याचा दावा शिंदेच्या शिवसेनेनं केलाय. उंदरी भागातल्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये बोगस मतदार आणल्याचा आरोप शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी केला. तर मालेगावात सुद्धा बोगस मतदान केल्याच्या संशयावरून गोंधळ उडाला. प्रभाग क्रमांक 9 मधल्या एका केंद्रावर उमेदवारांना आक्षेप घेतल्यानंतर बोगस मतदारांना इथून पळ काढला. सांगलीमध्ये सुद्धा बोगस मतदानाचा प्रकार समोर आलाय. शहरातल्या प्रभाग क्रमांक 9 मधल्या सह्याद्री नगरच्या महापालिकेच्या शाळेत एका मतदाराचं आधीच मतदान झाल्याचं समोर आलं. यावर शाहिद शेख नावाच्या तरुणानं आक्षेप घेत निवडणूक कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तर जळगावात सुद्धा बोगस मतदानाच्या आरोपातनं एका तरुणाला चोप देण्यात आलाय. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं तरुण अगदी थोडक्यात बचावला. संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलीस स्टेशन गाठलं. जळगावात बोगस मतदानासाठी आलेला हा तरुण चाळीसगाव तालुक्यातला रहिवासी असल्याचीही माहिती आहे. ठाण्यामध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप दुर्गादास शेट्टी या युवकानं केलाय. आधार कार्ड दाखवून आधीच मतदान करण्यात आल्याचा दावा या युवकानं केला.